आणि ही थेट दृश्य आपण पुण्यामधून पाहतोय। पुण्यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत आणि मतदानासाठी चाललेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं त्यांच्या पत्नीने त्यांचं औक्षण केलं होतं आणि आज दिवसाच्या सुरुवात करताना मतदानाने करणार आणि त्यानंतर मतदारसंघाचा आढावा घेणार, फिरणार असं ते म्हटले। दुचाकीवरून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सामान्य पुणेकरांसारखं ते आता चाललेले आहेत आणि आता मतदानाचा हक्क ते बजावतील। बरोबर त्यांच्या पत्नी आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्ते देखील दिसतात। मात्र रवींद्र धंगेकर खरं तर यांची ख्याती आहे, नगरसेवक जेव्हापासून ते आहेत तेव्हापासून प्रत्येक मतदारांशी त्यांचा कनेक्ट आहे आणि त्यामुळेच ते गल्लीबोळांमधून फिरताना दिसतात, गाडीवरून दुचाकीवरून फिरताना दिसतात आणि हीच दृश्य आपण पाहतोय। आणि मतदारांना आवाहन करत करत चाललेले धंगेकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। तर दुसरीकडे आपण पाहतोय मतदारांमधला उत्साह छत्रपती संभाजीनगरमधून नुकतीच मतदानाला सुरुवात झाली आहे, मात्र संभाजीनगरमध्ये देखील मतदानासाठी मोठा उत्साह दिसतोय, मोठा प्रतिसाद सकाळच्या सत्रामध्ये दिसतोय। रांगा लावलेल्या आहेत मतदारांनी। खरं तर केवळ 10 मिनिटं मतदानाला सुरुवात होऊन झालेली आहेत, मात्र त्या आधीपासूनच मतदारांनी आपला हे प्रथम कर्तव्य बजावण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या रांगा लावल्याचं दिसतंय। आणि एकंदरीतच चौथ्या टप्प्यामध्ये ज्या शहरांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होतं त्यामध्ये उत्साह मोठा दिसतोय। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निमित्तानं आज पणाला लागलेली आहे।